नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहन गायकवाड आणि आज आपण बघणार आहे रसायनशास्त्राचा एक मूलभूत घटक म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, ॲटम म्हणतो. लक्षात ठेवा, त्याचा मूलभूत घटक म्हणून का कार्य करतो तो बघा. कारण लक्षात ठेवा, ॲटमचे मॉलिक्यूल बनतात आणि मॉलिक्यूलचेच नंतर कंपाऊंड बनत असतात. त्याच्यामुळं ॲटम असणे म्हणजेच अणु असणे हे महत्वाचं आहे. कंपाऊंड तयार करण्यासाठी जी केमिकलची कंपाऊंड तयार होतात त्याच्यामध्ये अणूची गरज, अणू एकत्र आल्याशिवाय कंपाऊंड तयारच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण महत्वाचं त्याला म्हणू शकतो. जसे की दुसरं उदाहरण जर आपण बघायचं ठरवलं तर काय होतं, आपली पेशी आहेत, पेशींचे काय बनतात, टिश्यू बनतात, टिश्यूचे काय बनतात, ऑर्गन, ऑर्गनचे ऑर्गन सिस्टम आणि नंतर आपली बॉडी फुल्ली फंक्शनल करते. तसंच ॲटमच्या नंतर मॉलिक्यूल बनतात आणि मॉलिक्यूलच्या नंतर काय बनतात, कंपाऊंड बनतात. लक्षात ठेवा, जे की बाकीचे जे आपण कंपाऊंड बघतो ते त्याच्या प्रोसेस थ्रू तयार होतात. त्याच्यामुळं ॲटम हा नेसेसरी पार्ट आहे. तर ॲटम मध्ये काय काय असतं बघा. पहिल्यांदा ॲटम मध्ये असतं प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन असतात. लक्षात ठेवा, प्रोटॉनचा चार्ज असतो धनात्मक चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ते न्यूक्लियस मध्ये असतं आणि त्याचं वस्तुमान किती असतं बघा, 1 ॲटॉमिक युनिट हे त्याचं ॲटॉमिक मास युनिट हे त्याचं वस्तुमान आहे. लक्षात ठेवा, न्यूट्रॉनचं बघा चार्ज नसलेलं म्हणजे चार्ज शून्य असं म्हणतो आपण त्याला, न्यूक्लियस मध्येच असतं त्याचं. लक्षात ठेवा, आणि वस्तुमान 1 ॲटॉमिक मास युनिट हे त्याचं वस्तुमान आहे. इलेक्ट्रॉनचं बघा त्याचप्रमाणे ऋणात्मक चार्ज आहे आणि न्यूक्लियस भोवती ऑर्बिटल्स मध्ये आणि मास किती आहे बघा, 1/1836 ॲटॉमिक मास युनिट हे त्याचं वस्तुमान आहे. लक्षात ठेवा बघा, हा न्यूक्लियस आहे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हे प्रोटॉन आहेत आणि चार्ज नसलेले ॲटम म्हणजे न्यूट्रॉन आहेत. लक्षात ठेवा, आणि लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन कुठे आहेत बघा. जसं इथं सांगितल्याप्रमाणे न्यूक्लियस भोवती ऑर्बिटल्स मध्ये असतात. लक्षात ठेवा, निगेटिव्ह चार्ज आता डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतोय त्याप्रमाणे त्यांची ऑर्बिट मध्ये ते फिरण्याचं काम करतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या न्यूक्लियसच्या भोवती फिरण्याचं काम इलेक्ट्रॉन करत असतात. लक्षात ठेवा, अणूची संरचना बनलेली असते प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनने. आणि हे थेरी वाईज म्हणजे इव्होल्युशन जे झालं ते सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या किंवा कोणी केलं हे तर लक्षात ठेवा, कणाद ऋषी, त्यांना आपण महर्षी कणाद असं पण म्हणतो. प्राचीन भारताचे ते तत्वज्ञ आहेत. लक्षात ठेवा, भारताचा एक मोठा इतिहास आहे गणितात सुद्धा आणि विज्ञानात सुद्धा, ज्या की अजून पण विज्ञानाला काही गोष्टी सापडलेल्या नाहीत. त्या ऑलरेडी आपल्या ऋषींनी किंवा वेदांमध्ये त्या तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यामुळं भारताचा ह्याच्यावर डीप अभ्यास सगळ्या क्षेत्रात तुम्हाला भेटतो, जाणवला जातो. कारण गणितात पण तेवढंच योगदान आहे, विज्ञानात पण तेवढंच योगदान आहे, खगोलशास्त्रात, जिओग्राफीमध्ये भारताचं सगळ्या क्षेत्रात मोठं योगदान आहे. लक्षात ठेवा, त्याच्यामुळं स्टार्टिंग केलेली कोणी बघा, कणाद ऋषींनी केलेली. कालखंड सुमारे 6वे शतक इसवी सन पूर्व हा त्यांचा कालखंड आहे. नाव लक्षात ठेवा, महर्षी कणाद म्हणजेच आपण त्याला कणाद ऋषी पण म्हणतो. वैशेषिक दर्शनाचे संस्थापक त्यांना मानलं जातं, अणुसिद्धांताचे प्रवर्तकही त्यांना मानलं जातं आणि वैशेषिक सूत्रांचे रचयिताही त्यांना मानलं जातं. नाव आहे लक्षात ठेवा, महर्षी कणाद म्हणजेच ऋषी कणाद हे आपण त्यांना म्हणतो. त्यांनी काय केलं बघा, पृथ्वी, जल, अग्नी, वायू या पदार्थांच्या मूलभूत घटकांचा अभ्यास केला. आधुनिक अणुसिद्धांतांमध्ये प्राचीन आधारस्तंभ म्हणून त्यांना ओळखलं जातं. लक्षात ठेवा, प्राचीन आधारस्तंभ डेमोक्रिटस आणि महर्षी कणाद यांना म्हटलं जातं. महर्षी कणाद यांनी सुरुवात केली आणि डेमोक्रिटसनं त्यांच्या नंतर, लक्षात ठेवा आपण बघूया पुढच्या स्लाइडमध्ये, त्यांना पण एक महत्वाचं योगदान दिलं. त्याच्यानंतर डाल्टन, नंतर मग जे थॉम्सन अशा प्रकारच्या सायंटिस्टांनी या थेअरीच्या इव्होल्युशन मध्ये योगदान दिलेलं आहे. बघून घ्या, कालखंड किती आहे यांचा तर सुमारे 6वे शतक इसवी सन पूर्ण. नाव आहे कणाद ऋषी. लक्षात ठेवा, कणाद ऋषींनी नाव काय दिलं बघा त्यांना, ॲटमला अणु हे नाव दिलं. सर्व वस्तूंना मूलभूत घटक, अणु हा सर्वात लहान अविभाज्य कण आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, अविभाज्य शब्द याच्यामधला महत्वाचा आहे, म्हणजे त्याचं आपण डिव्हिजन करू शकत नाही असा कण, त्याला आपण अविभाज्य कण असे म्हणतो. पदार्थाचं निर्माण बघा, 2 किंवा अधिक अणु एकत्र येऊन पदार्थ बनवतात. लक्षात ठेवा, 2 अणु एकत्र आले तर रेणू बनतो, रेणूने कंपाऊंड बनतो आणि
परत लक्षात ठेवा, कंपाऊंडने काय बनतो तर सबस्टन्स बनतो. त्याच्यामुळं 2 अणू एकत्र येणं महत्वाचं आहे सबस्टन्सच्या पण डेव्हलपमेंटमध्ये. अखंडनीयता बघा पुढचा, अणू अखंडनीय आणि अमर आहेत, ते नष्ट होऊ शकत नाहीत. जसं की आपण एनर्जीसाठी म्हणतो, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड असं आपण म्हणतो, तसं अणू पण अखंडनीय आहेत आणि अमर आहेत, ते नष्ट होऊ शकत नाही. ते प्रमाण कोणी मांडलं तर कणाद ऋषी यांनी मांडलेलं आहे, लक्षात घ्या. वैशेषिक सूत्र बघा काय आहे, पृथ्वी जल अग्नी वायू या पदार्थांच्या मूलभूत घटकांचा त्यांनी विचार केलेला आहे आणि हे डेफिनेशन किंवा त्यांचं थेअरी मांडलेली आहे. उदाहरण बघा, जर 2 अणू एकत्र येतील तर हायड्रोजनचे 2 अणू तयार होतील आणि हायड्रोजनचे 2 अणू तयार झाले तर काय होईल, त्याचे रेणुमान वाढेल आणि रेणू त्यांचं एकत्र जर आले तर त्याचा नंतर कंपाऊंड होऊ शकतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळं कणाद ऋषींचं योगदान महत्वाचं आहे. स्टार्टिंग कणाद ऋषींनीच केलेले आहे, म्हणजेच आपलं विज्ञान जगातील विज्ञानापेक्षा पहिल्यापासूनच पुढे होते आपल्याला जाणवतं आणि हे सगळ्या क्षेत्रात जाणवतं, लक्षात ठेवा. विज्ञानच असा एक घटक नाही की इंडियाचं योगदान त्याच्यात महत्वाचं आहे. असे भरपूर विषय जे आहेत त्याच्यामध्ये भारताचं योगदान हे महत्वपूर्णच दृष्ट्या बघितलं जातं जगाच्या इतिहासात, लक्षात ठेवा. पुढचा शास्त्रज्ञ कोणता आहे बघा योगदान देणारा, डेमोक्रेटिस नाव आहे त्याचं. प्राचीन ग्रीक तत्वज्ञ आहे, म्हणजेच ग्रीस मधला आहे तो. कालखंड किती आहे बघा, इसवी सन पूर्व 430. महर्षी कणाद ऋषींचा कालखंड किती होता, इसवी सन पूर्व 6वे शतक. आणि आता डेमोक्रेटिसचा कालखंड किती आहे तर इसवी सन पूर्व 430. अणु सिद्धांताचे प्रवर्तक म्हणून त्यांना ओळखलं जातं बघा. अबदेरामध्ये ग्रीस येथे त्यांचा जन्म झालेला आहे. ग्रीस मधलं अबदेरा ठिकाण आहे, त्यांचा जन्म तिथे झालेला आहे. लुसिपसचा शिष्य म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि अणु सिद्धांतांचा विकासक म्हणूनही ओळखलं जातं. डेमोक्रेटस नाव महत्वाचं आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. 60 पेक्षा अधिक ग्रंथांचे ते लेखक आहेत. आधुनिक वैज्ञान विचारांचा प्राचीन प्रवर्तक असे त्यांना म्हटले जाते, लक्षात ठेवा. MCQ येऊ शकतो सरळ सेवेला किंवा कोणत्या पण राज्यसेवेला पण येऊ शकतो. आधुनिक वैज्ञानिक विचारांचा प्राचीन प्रवर्तक असं कोणाला म्हटलं जातं तर नाव लक्षात ठेवा, डेमोक्रिटस नाव आहे त्याचं. 60च्या वर त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, त्याच्यामुळे एक डीप थिंकर आपण त्यांना म्हणू शकतो, लक्षात ठेवा. त्यांचा मुख्य सिद्धांत बघा कोणता आहे, ॲटोमॉस, ज्याला ऋषी कणाद यांनी कोणतं नाव दिलेलं, अणु नाव दिलेलं त्यांनीच, यांना ॲटोमॉस हे नाव दिलं, लक्षात ठेवा. पदार्थांचा अत्यंत लहान अविभाज्य घटक ॲटोमास म्हणजे अविभाज्य, म्हणजेच जे की आपण डिवाइड करू शकत नाही त्याला ॲटोमास थेअरी असं संबोधलं गेलं. कोणी संबोधलं त्याला तर डेमोक्रिटसना महत्वाचा सिद्धांत त्याच्यावर मांडलेला आहे, लक्षात घ्या. रिक्त जागा वॉइड, म्हणजेच अणू रिक्त जागेत व्हॅक्यूम मध्ये फिरतात जे अणूंना हलण्यास मदत करतात, हाही त्याचा सिद्धांत आहे. गुणधर्म बघा, प्रॉपर्टीज, आकार, आकारमान, स्थिती आणि स्थानानुसार पदार्थांचे गुणधर्म ठरवतात, बरोबर आहे त्याचं. पदार्थाचा आकार, आकारमान, स्थिती आणि स्थानानुसार त्याचं आकारमान ठरवलं जातं, लक्षात ठेवा. पदार्थांचं गुणधर्म ठरवलं जातं. अखंडनीयता बघा, अणू नष्ट न होणारे आणि न निर्मित होणारे आहेत, ते अमर आहेत, जे की महर्षी कणाद यांनी पण सांगितलेलं होतं की अणू क्रिएट करू शकत नाही आणि त्यांना आपण नष्टही करू शकत नाही. ते उत्कृष्टरित्या डेमोक्रेटिसनं पण मांडलेलं आहे. उदाहरण बघा, एक हत्ती किंवा पाण्याचा थेंब ही मोठी वस्तू आहे, परंतु ती लहान अविभाज्य अणूंनी बनलेली आहे, लक्षात ठेवा. ॲटम्स एकत्र आल्याशिवाय मॉलिक्यूल तयार झालेला नाही, मॉलिक्यूल तयार झाल्याशिवाय सबस्टन्स तयार झालेला नाही, सबस्टन्स तयार नाही, मॉलिक्यूल नंतर लक्षात ठेवा कंपाऊंड तयार होतो आणि कंपाऊंड नंतर सबस्टन्स तयार होतो, लक्षात ठेवा. आणि सबस्टन्स नंतर पर्यंत कॉम्पोनंट तयार होतो आणि नंतर ऑब्जेक्ट तयार होतो, असा पूर्ण हा सिनेरिओ आहे किंवा हायरार्की आहे, लक्षात ठेवा. जसं दुधाचं दही होतं, दह्याचं ताक, ताकाचं लोणी आणि लोण्याचं तूप होतं, तसंच हाही हायरार्की याची आहे की ॲटमचं मॉलिक्यूल बनतं, मॉलिक्यूलचं परत कंपाऊंड बनतं, कंपाऊंडचं सबस्टन्स बनतं, सबस्टन्सचं कॉम्पोनंट बनतं आणि कॉम्पोनंटचं परत ऑब्जेक्ट बनत असतं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं डेमोक्रेटस पण हे नाव महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये सारांश बघा आणि त्याची तुलना बघा. अणूचे नाव महर्षी कणाद यांनी काय दिलं, ॲटमला नाव काय दिलं तर अणु नाव दिलं. डेमोक्रेटसला नाव काय दिलं तर ॲटोमॉस नाव दिलं, लक्षात ठेवा. अणूचे गुण बघा, अखंडनीय, अमर, पदार्थांचे मूलभूत घटक म्हणून त्यांना मानले जातं आणि अविभाज्य, नष्ट न होणारे आणि स्थिर घटक, स्टेशनरी घटक त्यांना डेमोक्रेटसनं म्हणलं, लक्षात ठेवा. पदार्थ निर्मिती बघा, अणूंच्या संयोजनातून आणि
यांची पदार्थ निर्मिती अणूंच्या विविध आकार स्थितीतून डेमोक्रिटसने एक्सप्लेन केलेला आहे. इतिहास बघा, प्राचीन भारत वैशेषिक इतिहास आहे त्याच्या मागे, आणि प्राचीन ग्रीसचा इतिहास डेमोक्रिटस आहे, लक्षात ठेवा. वैशिष्ट्य बघा, वैशिष्ट्य काय आहे, धातू, जल, अग्नी, वायू यांचा अणुविचार करून महर्षी कनादांनी हे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर रिक्त जागेत अणु फिरतात हे नोटीस करून डेमोक्रिटस यांनी हे त्यांचं सिद्धांत किंवा त्याची थेअरी मांडलेली आहे अणूवर. लक्षात ठेवा, फरक लक्षात ठेवा. कशाचा विचार करून, तर महर्षी कनाद यांनी धातू, जल, अग्नी, वायू यांचा विचार केलेला होता आणि रिक्त जागेचा विचार करून डेमोक्रिटसने त्याची थेअरी मांडलेली होती. लक्षात ठेवा. हा प्रश्न येऊ शकतो किंवा हा फरक सुद्धा विचारला जाऊ शकतो. पुढचा महत्वाचा सायंटिस्ट बघा कोणता आहे, तर डाल्टनचा अणु सिद्धांत आहे. त्याची थेअरी महत्वाची आहे, लक्षात ठेवा. डाल्टनने काय म्हणलं, जॉन डाल्टन हे त्यांचं नाव होतं. 1803 मध्ये यांनी थेअरी मांडली. लक्षात घ्या, यांनी रसायनशास्त्रात अणूंच्या स्वरूपावर आधारित सिद्धांत मांडलेला आहे. कोणता सिद्धांत आहे बघा, डाल्टन नंतर जे थॉम्सनने पण मांडला, त्याच्या कमी भरून काढण्यासाठी परत नंतर रुदरफोर्डच्या कमी भरून काढण्यासाठी नील्स बोर. हा कंटिन्युएशन मध्ये थेअरी इव्हॉल्व्ह झालेला आहे. लक्षात ठेवा, ॲटमची थेअरी ही प्रॉपर स्टार्टिंगलाच पहिल्यांदा कोणी अशी पूर्णरित्या मांडलेली नव्हती, ती पूर्णपणे इव्हॉल्व्ह झालेली आहे नंतर. त्याच्यातला पहिला सायंटिस्ट आहे डाल्टन, आणि कालखंड बघा किती, 1803 मध्ये थेअरी मांडलेली आहे. लक्षात ठेवा. पहिले मुख्य म्हणणे काय होते बघा, त्याचे 4-5 त्यांचे गुणधर्म सांगितले ॲटमच्या थेअरीचे. लक्षात ठेवा, सर्व पदार्थ सूक्ष्म अविभाज्य अणूंनी बनलेले असतात. महर्षी कनाद आणि डेमोक्रिटसने दोघांनी पण हेच सांगितलेलं आहे की सूक्ष्म आणि अविभाज्य अणूंनी बनलेले पदार्थ असतात. लक्षात ठेवा. उदाहरण बघा, पाणी H2O त्याला आपण म्हणतो. त्याच्यात काय काय बघा, H2 आहेत म्हणजेच हायड्रोजन 2 आहेत आणि ऑक्सिजनचा 1 अणू आहे, आणि हे त्याचं उदाहरण होऊ शकतं. टीप बघा, आधुनिक विज्ञानात अणू आणखी सूक्ष्म भागांमध्ये विभागले जाऊ शकतात, जसे की प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आपण पहिल्या स्लाइड मध्ये बघितलेलं होतं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इव्हॉल्व्ह झालं. लक्षात ठेवा, पहिल्यांदा प्रोटॉनचा शोध लागला, इलेक्ट्रॉनचा शोध लागला, नंतर न्यूट्रॉनचा शोध लागला. त्याच्यानंतर ॲटम मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, ह्या ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये आहेत, हाचा पण नंतर शोध लागला. त्याच्यामुळं इव्हॉल्युशन ह्या थेअरीचं खूप महत्वाचा चॅप्टर आहे. स्टार्टिंगला सुरुवात कोणी केलेली आहे, लक्षात ठेवा, महर्षी कनाद, नंतर डेमोक्रिटस, नंतर तिसरा सायंटिस्ट आहे डाल्टन. सुरुवात थेअरी किती मांडली डाल्टनने, 1803 मध्ये मांडलेली आहे. आणि पहिलं मुख्य म्हणणं काय आहे बघा, सर्व पदार्थ सूक्ष्म अविभाज्य आणि अणूंनी बनलेले असतात. हे तिघांचं पण मत आहे. अविभाज्य हा घटक तिघांच्या थेअरीमध्ये सुद्धा कॉमन आहे. लक्षात ठेवा. पुढचं बघा, दुसरं म्हणणं काय आहे त्याचं, एकाच प्रकारच्या घटकातील सर्व अणू समान असतात. म्हणजे लक्षात ठेवा, सोन्याचं उदाहरण घेतलं आपण तर बघा, 79 प्रोटॉन, 118 न्यूट्रॉन्स आणि 79 इलेक्ट्रॉन सुद्धा त्याच्याकडे आहेत, आणि थ्रू आउट द ऑर्बिट्स हे मेंटेन केलेलं जातं. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे उदाहरण दिलं आहे. सर्व सोने AU ज्याला आपण म्हणतो संक्षिप्त संज्ञेमध्ये, अणू एक समान गुणधर्म असतात, म्हणजे प्रत्येक ॲटमचा गुणधर्म समानच आहे सोन्यामध्ये. लक्षात ठेवा. हे त्याचं दुसरं म्हणणं आहे बघा. तिसरं म्हणणं काय आहे, भिन्न घटकांचे अणू भिन्न असतात. लक्षात ठेवा. आता फरक स्पष्ट आहे की हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचे हे भिन्न घटक आहेत, तर त्याचे अणू पण भिन्न असणार, हे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे. लक्षात ठेवा, 8 न्यूट्रॉन्स, 8 प्रोटॉन्स, 8 इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन मध्ये. लक्षात ठेवा. तर हायड्रोजन अणू आणि ऑक्सिजन अणूपेक्षा हलके असतात, ही त्याची प्रॉपर्टी झाली. लक्षात ठेवा, हायड्रोजनचे अणू आहेत, ॲटम आहेत, ते ऑक्सिजनच्या अणूपेक्षा हलके आहेत. हे त्याचं तिसरं म्हणणं आहे आणि त्याचं ते उदाहरण आहे. लक्षात ठेवा. बघा, डाल्टनचा अणु सिद्धांताचं चौथं मुख्य म्हणणं काय आहे, रासायनिक संयुग म्हणजे अणू ठराविक प्रमाणात मिळून तयार होतात. उदाहरण बघा, पाणी तयार करायचं आहे म्हणजे त्याला H2 म्हणतो. 2 हायड्रोजन अणू आणि 1 ऑक्सिजनचा अणू एकत्र आल्याशिवाय तो तयार होऊ शकत नाही. हे त्याचं चौथं म्हणणं आहे. पाचवे मुख्य म्हणणे काय आहे, रासायनिक प्रतिक्रियेत अणू विभागले किंवा नष्ट होत नाहीत, फक्त पुन्हा एकत्र येतात. म्हणजेच ॲटमला डिस्ट्रॉय करू शकत नाही. लक्षात घ्या. आणि ते परत एकत्र येतात वेगवेगळ्या क्रियांमध्ये. उदाहरणार्थ बघा, H2 + CH2 त्याला आपण 2HCl असं म्हणतो. लक्षात ठेवा. याचे 2 झाले, Cl2 चे पण 2 आहेत. लक्षात ठेवा. इथं बघा 2H आहे आणि 2Cl पण आहे. पूर्णपणे आपण बघितलं तर
त्याचं संतुलन ठेवण्याचा प्रयत्न, एकत्र येण्याचा प्रयत्न नंतर होत असतो. त्याच्यामुळं हे विभागले जाऊ शकत नाहीत किंवा नष्ट केले जाऊ शकत नाही असं त्यांनी थेअरी मांडलेलं आहे. त्याचं 5वं मुख्य म्हणणं आहे. सायंटिस्ट कोण आहे तर डाल्टन हा सायंटिस्ट आहे, लक्षात ठेवा. डाल्टनचं योगदान 1803 ला त्यांनी दिलेलं आहे. आपण त्याचे 5 ही म्हणणे बघितलेले आहेत की थेअरीमध्ये 5 पॉईंट त्यांनी एक्सप्लेन केलेले आहेत. 5च्या 5 ही आपण पूर्णपणे बघितलेले आहेत, लक्षात ठेवा. उदाहरणासहित लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आपण महर्षी कणाद ऋषी बघितलेला आहे पहिल्यांदा, नंतर डेमोक्रिटस बघितलं आहे, त्याच्यानंतर आता डाल्टनची थेअरी आपण बघितलेली आहे. आता वळूया आपण थॉम्सनचे अणु मॉडेल. बघा वर्ष किती आहे 1897. शोधक कोण आहेत? जे जे थॉम्सन म्हणतात त्यांना आपण, नाव आहे त्यांचं जे जे थॉम्सन. आविष्कार इलेक्ट्रॉनचा केलेला आहे, लक्षात ठेवा 1897 साली. थॉम्सनच्या प्रयोगानंतर तो म्हणाला की अणु एकसंध धनात्मक गोळा आहे ज्यात इलेक्ट्रॉनचा विरळ्या स्वरूपात असतात, लक्षात ठेवा. हा जो गोळा आहे डायग्राम मध्ये बघा, त्याच्यात पॉझिटिव्ह चार्ज असतो, लक्षात ठेवा, आणि मध्ये मध्ये इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे एम्बेडेड असतात इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये. प्रोटॉनच्या मध्ये एम्बेडेड असणारे इलेक्ट्रॉन. ही थेअरी मांडलेली कोणी आहे लक्षात ठेवा तर थॉम्सनचं अणु मॉडेल आहे, लक्षात ठेवा. अणूमध्ये धनात्मक चार्ज एकसंध स्वरूपात आहे तर इलेक्ट्रॉन हे छोटे नकारात्मक चार्ज असलेले कण आहेत जे की याच्या मध्ये असतात, लक्षात ठेवा. एम्बेडेड असतात प्रोटॉन्सच्या मध्ये. जे जे थॉम्सनला नोबेल प्राइज इन फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्रात 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, लक्षात ठेवा. शोधानंतर, इलेक्ट्रॉनच्या शोधानंतर त्यांना भौतिकशास्त्रात फिजिक्स मध्ये नोबेल प्राइज मिळालेला आहे 1906 ला. तर थेअरी काय सांगते बघूया आपण त्याची. थॉम्सनचं मॉडेल काय सांगतं बघूया आपण. ॲटॉमिक मॉडेल जे त्याचं आहे त्याचं काय म्हणणं आहे, अणु हा एकसंध धनात्मक गोळा आहे. ज्याप्रमाणे आपण डायग्राम मध्ये बघितला, एकसंध तो धनात्मक गोळा आहे. इलेक्ट्रॉनच्या धनात्मक गोळ्यात विरळ्या स्वरूपात आहेत. बघा हे इलेक्ट्रॉन म्हणून आपण निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज, लक्षात ठेवा. प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि न्यूट्रॉन म्हणजे नो चार्ज. इलेक्ट्रॉन्स हे छोटे नकारात्मक चार्ज असलेले कण आहेत. अणु तटस्थ राहतो, लक्षात ठेवा. अणूला काय फरक पडत नाही प्रोटॉन आहेत किती, न्यूट्रॉन आहेत किती, इलेक्ट्रॉन आहेत किती, अणूला त्याचा काही फरक पडत नाही. अणू हा तटस्थ असतो. त्याच्यात न्यूट्रॉनचा उल्लेख नाही, लक्षात ठेवा. पण पुढच्या काही भागांमध्ये न्यूट्रॉनचाही उल्लेख आहे. तसंच याच्यामध्ये काय काय असतं बघा, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची थेअरी फक्त जे जे थॉम्सनने मांडलेली आहे. इलेक्ट्रॉनचे नकारात्मक चार्ज आणि धनात्मक गोळ्याचे चार्ज संतुलित असतात, त्याच्यामुळेच लक्षात ठेवा अणू तटस्थ असतो. अणू तटस्थ असण्याचं कारणच ते आहे की धनात्मक चार्ज आणि ऋणात्मक चार्ज आयन त्याच्यामध्ये असतात. त्यालाच आपण प्लम आणि पुडिंग मॉडेल म्हणतो, लक्षात ठेवा. अणू बरोबर पुडिंग, म्हणजे अणूला पुडिंग असं म्हटलेलं आहे तो की धनात्मक त्याचा चार्ज असतो. इलेक्ट्रॉन म्हणजेच याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, फळांचे तुकडे म्हणजे मध्ये मध्ये असतात, लक्षात ठेवा. नकारात्मक चार्ज असलेले मध्ये मध्ये तुकडे असणे. आता बघितलं आपण डायग्राम मध्ये बघा, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघूया आपण. हे प्रोटॉनचा चार्ज आहे, मध्ये मध्येच इलेक्ट्रॉन आहेत आणि ते कमी स्वरूपात आणि विरळ्या स्वरूपात आहेत. हे जे जे थॉम्सन यांनी मांडलेलं आहे आणि त्यांनाच आपण प्लम पुडिंग मॉडेल असे म्हणतो. आणि स्पष्ट करायला ते विचारलं जातं, लक्षात ठेवा. प्लम पुडिंग मॉडेल हे विचारलं गेलेलं आहे. आयोगाचा प्रश्न त्याच्यावर ऑलरेडी आलेला होता. तसंच त्याची मर्यादा बघा, जे जे थॉम्सनने जे मॉडेल मांडलेलं आहे अणूचं, त्याची मर्यादा काय आहे. हे मॉडेल नाभिक म्हणजेच न्यूक्लियस समजावू शकत नाही. रुदरफोर्डच्या सुवर्ण प्रोफाईल प्रयोगानंतर, म्हणजे गोल्ड फॉइलचा जो प्रयोग केलेला होता रुदरफोर्डनं, त्याच्या प्रयोगानंतर थॉम्सन मॉडेल चुकीचे ठरलेलं आहे, लक्षात ठेवा. इव्हॉल्युशन थेअरीचं झालेलं आहे, लक्षात ठेवा. महर्षी कणाद ऋषी, त्याच्यानंतर डेमोक्रिटिस, त्याच्यानंतर डाल्टन आणि त्याच्यानंतर आता जे जे थॉम्सनचं आपण बघितलेलं आहे अणूचा सिद्धांत. बघा रुदरफोर्डने दाखवले की अणूमधील बहुतांश मास नाभिकात केंद्रित आहे. बघा डायग्राम मध्ये दिसल्याप्रमाणे बघा थॉम्सनचं मॉडेल बघा, इथं नाभिक नाही, लक्षात ठेवा. तर रुदरफोर्डचं जे मॉडेल आहे यामध्ये सगळ्यात जास्त मास आहे. दर्शवलं कोणी तर रुदरफोर्डने दर्शवलेलं आहे. रुदरफोर्डचा आपण पुढचा सिद्धांत बघूया. तोपर्यंत जे जे थॉम्सनचे आणि लक्षात ठेवा इव्हॉल्युशन झालेलं आहे. जे जे थॉम्सनचं मॉडेल आहे त्याचं इव्हॉल्युशन कुणी केलेलं आहे तर रुदरफोर्डने मॉडेल. रुदरफोर्डचे जे अणुसिद्धांत आहे त्यांनी इव्हॉल्युशन त्याचं केलेलं आहे, लक्षात ठेवा. फक्त इलेक्ट्रॉन
सभोवताली फिरतात. हे इलेक्ट्रॉन आहेत ते सभोवताली फिरतात त्यांनी मांडलेलं आहे. थॉम्सनच्या मॉडेलनुसार अणू हा एकसंध धनात्मक गोळा आहे ज्यात इलेक्ट्रॉन विरळ्या स्वरूपात असतात. परंतु रुदरफोर्डच्या प्रयोगात दिसून आले की अणूमध्ये एक लहान घट्ट नाभिक असतो ज्यात बहुतांश द्रव्यमान म्हणजेच बघा न्यूक्लियस आहे हा, याच्यात सर्वात जास्त द्रव्यमान आढळण्याचं काम कोणत्या प्रयोगाने केलेलं आहे? गोल्ड फॉईल जे आहे, गोल्ड फॉईलचा जो अणुसिद्धांत आहे रुदरफोर्डचा त्याच्यामध्ये ते जाणवलेलं आहे. लक्षात ठेवा, हा जे थॉम्सन आणि रुदरफोर्डच्या प्रयोगातला किंवा अणुसिद्धांतातला फरक आहे. पुढचं बघा, रुदरफोर्डचे अणु मॉडेल 1911 तयार झालेले आहे. लक्षात ठेवा, मांडलेलं आहे त्यांनी. परिभाषा काय आहे? अर्नेस्ट रुदरफोर्ड त्यांचं नाव आहे. लक्षात ठेवा, यांनी गोल्ड फॉईल प्रयोग करून अणूच्या रचनेबाबत नवीन मॉडेल सुचवलेले आहे. आता बघितलं आपण जे थॉम्सन मॉडेलला सुधारण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर रुदरफोर्ड यांनी केलेलं आहे. रुदरफोर्डचा अणुसिद्धांत बघा. लक्षात ठेवा, मुख्य संकल्पना बघा त्याची, अणूमधील बहुतांश मास आणि धनात्मक चार्ज अणूच्या मध्यभागी नाभिकात केंद्रित असतो. म्हणजे हे जे नाभिक आहे ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो, काय म्हणतो त्याला आपण? न्यूक्लियस म्हणतो. सगळ्यात जास्त काय असतं त्याच्यात? धनात्मक चार्ज, आणि तो अणूच्या मध्यभागी नाभिकात म्हणजे न्यूक्लियस मध्ये केंद्रित असतो. लक्षात ठेवा, असं त्याचं म्हणणं आहे. इलेक्ट्रॉन्स कुठं असतात बघा? नाभिकाभोवती फिरणारे ऋणात्मक कण असतात. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, हे निगेटिव्हली चार्जड जे आयन्स आहेत त्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणतो आणि ते नाभिकाच्या भोवती एका कक्षामध्ये फिरत असतात. लक्षात ठेवा. महत्व बघा या मॉडेलचं काय आहे? अणूची रचना समजण्यासाठी नवीन दिशा दाखवण्याचं कार्य रुदरफोर्डच्या मॉडेलने केलेलं आहे. मुख्य संकल्पना काय आहे त्याच्यात? बहुतांश मास आणि धनात्मक चार्ज हे त्याच्या न्यूक्लियस मध्ये असतं, अणूच्या न्यूक्लियस मध्ये असतं किंवा नाभिक केंद्रात असतं, हे त्याचं मत आहे. बघा कोणत्या प्रयोगानुसार केलेलं आहे बघा? तर गोल्डन फॉईल प्रयोग हे प्रक्रिया किंवा त्यांनी प्रोजेक्ट केलेला आहे त्याच्यावर, आणि त्याच्यानुसार ते कन्क्लुजनवर आलेले आहेत. लक्षात ठेवा, अत्यंत पातळ सोन्याची पत्रक गोल्ड फॉईल त्यांनी तयार केले आणि बघा काय केलं? अल्फा कण म्हणजे अल्फा पार्टिकल सोडले जे धनात्मक चार्ज होते. काही कण सरळ जातात, काही वळतात आणि काही परत येतात. त्याच्यानुसार त्यांनी निरीक्षण केले आणि कन्क्लुजनवर आले आहेत. लक्षात ठेवा, बहुतेक कण सरळ गेले, काही कण वळले आणि अल्प प्रमाणात कण परत आले. त्याच्यानुसार ही त्यांनी थेअरी बनवलेली आहे की जर कण माघारी वळत असतील किंवा सरळ रेषेत जात नसतील तर तिथं कोणता तरी पॉझिटिव्ह चार्ज आहे किंवा न्यूक्लियस आहे. त्याच्यामुळे यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. लक्षात ठेवा, रुदरफोर्ड यांनी त्याच्या जे थॉम्सनच्या नंतर थेअरी इव्हॉल्व केलेली आहे अणूच्या, आणि त्याचा हा सिद्धांत आहे. गोल्ड फॉईलचा प्रयोग हा महत्वाचा प्रयोग मानला जातो. लक्षात ठेवा, सायंटिस्टचं नाव आहे अर्नेस्ट रुदरफोर्ड. निष्कर्ष काय आला बघा? बहुतेक कण सरळ गेले, अणू बहुतांश रिकामा आहे, म्हणजेच व्हॅक्यूम त्याच्यात प्रेझेंट आहे. लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये वॉइड्स आहेत, हे दिसलं कारण अणू बहुतांश रिकामा आहे, कारण बहुतेक कण सरळ गेलेले आहेत. अणूमध्ये सघन नाभिक आहे ज्यात धनात्मक चार्ज केंद्रित आहे, हे पण त्याच्या प्रयोगामुळे कळलं. आणि त्याच्या मॉडेलचे वैशिष्ट्य बघा, घटक बघा आणि वर्णन त्याचं पण बघा. नाभिक हा एक घटक आहे, अणूचा छोटा घन आणि धनात्मक भाग. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह चार्जड आयन्स त्याच्यामध्ये असतात. कशामध्ये? तर नाभिकामध्ये. इलेक्ट्रॉन्स बघा, नाभिकाभोवती फिरणारे ऋणात्मक कण आपण डायग्राम मध्ये बघितलेलं मगाशीच. अणूची रचना बघा, बहुतेक जागा रिकामी आहे. बहुतेक जागा रिकामी असल्यामुळेच काही कण सरळ गेलेले होते आणि त्यांनी त्याच्यानुसार सिद्धांत मांडलेला आहे. इलेक्ट्रॉन आणि नाभिकाशिवाय अणूची रचना आहे. तटस्थता बघा, स्टेशनरी किती आहे ते? इलेक्ट्रॉन्स आणि नाभिकाचे चार्ज बरोबर तटस्थ अणू. इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय आहे बघा? निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत, आणि नाभिकाचा चार्ज कसा आहे? पॉझिटिव्ह. तो एकत्र येऊन त्याचं संतुलन बनून हा तटस्थ अणू तयार झालेला आहे. हा त्याचा निष्कर्ष आहे बघा. गोल्ड फॉईलचा जे प्रयोग केलेला आहे रुदरफोर्ड या सायंटिस्टने, हा त्याचा निष्कर्ष आहे. लक्षात ठेवा, रुदरफोर्डचे मॉडेल, उदाहरणे आणि मर्यादा बघा. अणू मोठा रिकामा बॉक्स आहे, आपण बघितलं त्याच्यात वॉइड आहे, त्याच्यामुळं ते पास होतात. लक्षात ठेवा, नाभिक बॉक्स मधील लहान गडद गोळा आपण उदाहरणासहित बघत आहे. त्याच्यामुळं आपण इलेक्ट्रॉनचं काय आहे बघा? नाभिकाभोवती फिरणारे बारीक बिंदू. अणू तटस्थ राहतो कारण लक्षात ठेवा, नाभिकामधला पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स एका कक्षेमध्ये फिरत असतात आणि चार्ज तो संतुलित बनवत असतात. लक्षात ठेवा, चार्ज संतुलित बनवत असतात, त्याच्यामुळं
अणु तटस्थ राहण्याचं कार्य करत असतो. मर्यादा काय आहेत बघा, रुदरफोर्डच्या मॉडेलच्या पण मर्यादा आहेत. इलेक्ट्रॉन स्थिर पथात कसे फिरतात हे सांगू शकत नाही. म्हणजे स्टेशनरी रोटेशन मध्ये जे फिरत असतात इलेक्ट्रॉन्स, तर ते कसे फिरतात हे सांगण्याचं कार्य या रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये होत नाही. इलेक्ट्रॉन ऊर्जा हानीशिवाय नाभिकाभोवती स्थिर राहतील असे सिद्ध नाही करू शकत रुदरफोर्डचं मॉडेल. त्याच्यामुळं हा त्याच्या मर्यादा आहेत. बोहरचं जे नील्स बोहरचं जे नेक्स्ट मॉडेल आहे त्याच्यामध्ये काय आहे, पुढे येताना या मर्यादेला सुधारलेलं आहे. म्हणजेच लक्षात ठेवा, इव्हॉल्युशन कोणाकोणात झालेलं आहे, महर्षी कनाद, त्याच्यानंतर इव्हॉल्युशन डेमोक्रिटिस, त्याच्यानंतरचं डाल्टन, त्याच्यानंतरचं थॉमसन, त्यांच्यानंतरचं रुदरफोर्ड आणि आता आपण बघणार आहे नील्स बोहरचं पुढचं मॉडेल बघणार आहे. थेअरीचं इव्हॉल्युशन बघणार आहे. अणूच्या संरचनेचं इव्हॉल्युशन परत एकदा कोणत्या सायंटिस्टने केलेलं आहे पुढच्या, तर त्यांचं नाव आहे नील्स बोहर. लक्षात ठेवा, त्याला नील्स बोहर पण म्हणतो आपण. मॉडेल 1913ला त्यांनी स्पष्ट मॉडेल केलेलं आहे. लक्षात ठेवा, सायंटिस्टचं नाव महत्वाचं आहे, नील्स बोहर. त्यांची रुदरफोर्डच्या अणु मॉडेलमध्ये सुधारणा केलेली आहे. कसली सुधारणा केलेली आहे आता आपण बघितलं. त्यांनी सुचवले की इलेक्ट्रॉन्स निश्चित ऊर्जा पातळ्यांवर, म्हणजे ज्या की एनर्जी लेवल्स आहेत, शेल्स त्याला आपण म्हणतो, नाभिकाभोवती फिरतात. लक्षात ठेवा, या ज्या कक्षा आहेत त्यांचं काय आहे, लक्षात ठेवा, नाभिकाभोवती ज्या फिरत असतात या पातळ्यांवर इलेक्ट्रॉन स्थिर राहतात हे त्यांनी सुचवलेलं आहे. काय सुचवलेलं आहे परत एकदा बघा, महत्वाचा पॉइंट आहे. इलेक्ट्रॉन्स निश्चित ऊर्जा पातळ्यांवर म्हणजेच सेम एनर्जी लेवलवर किंवा शेल्सवर नाभिकाभोवती फिरतात. हा नाभिक आहे. निश्चित एनर्जी लेवल्स, निश्चित पातळ्यांवर ते फिरत असतात आणि इलेक्ट्रॉन स्थिर राहत असतात. लक्षात ठेवा, म्हणजे सर्कलमध्ये पण ते रोटेशन करतात आणि ते त्या सर्कलमध्ये स्थिर राहण्याचं पण कार्य करतात. हे नील्स बोहर यांनी मांडलेलं आहे. इलेक्ट्रॉन ऊर्जा गमावतात किंवा मिळवतात फक्त एक पातळीवरून दुसऱ्या पातळीवर जाताना. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनचा एनर्जी ट्रान्सफर जो होतो, एनर्जी ते आयदर मिळवतात किंवा गमावतात, पण काय होतं, एका पातळीवरून दुसऱ्या पातळीवर जाताना त्याचं ते एनर्जी गमावणं किंवा मिळवणं चालू असतं. हे मांडलेलं आहे नील्स बोहरने. या मॉडेलने अणूच्या रचनेचे नवीन दृष्टिकोन मांडलेले आहेत. नवीन मॉडेल आहे, लक्षात ठेवा. आणि यांनी सुधारित मॉडेल बनवलेलं आहे. कोणापेक्षा सुधारित आहे तर ते रुदरफोर्ड या सायंटिस्ट पेक्षा जास्त सुधारित मॉडेल त्यांनी बनवलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, या कक्षेमध्ये सुद्धा फिरताना त्यांनी काय म्हणलेलं आहे, इलेक्ट्रॉनच्या कक्षामध्ये फिरतात त्याच्यामध्ये ते काय करतात, एनर्जी किंवा ऊर्जा गमावतात किंवा मिळवतात हे त्यांनी मांडलेलं आहे. आणि इलेक्ट्रॉन निश्चित ऊर्जा पातळ्यांवर नाभिकाभोवती फिरतात हेही त्यांनी मांडलेलं आहे. त्याच्यामुळं नील्स बोहरची ही थेअरी, जी की इव्हॉल्युशन झालेलं आहे रुदरफोर्डच्या थेअरीचं आणि सुनिश्चित पद्धतीने सांगू शकलेले आहे. लक्षात ठेवा, बोहरच्या मॉडेलची मुख्य वैशिष्ट्य बघा काय आहेत. इलेक्ट्रॉन कशा असतात, नाभिकाभोवती निश्चित पाथवर फिरतात, कुठं पण फिरत नाही. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन्स जे नाभिक आहे, न्यूक्लियस आहे, त्याच्या कशाभोवती फिरतात तर निश्चित पाथवर फिरतात. ते ॲटम मध्ये कुठेही फिरण्याचं काम इलेक्ट्रॉन करत नाही, ते मांडलेलं आहे. ऊर्जा पातळ्या बघा, इलेक्ट्रॉन स्थिर राहतात, ऊर्जा गमावत नाहीत. लक्षात ठेवा, ऊर्जा पातळ्या थ्रू आउट दॅट ॲटम, इलेक्ट्रॉन त्याची ऊर्जा गमावत नाहीत, ते स्थिर राहतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे नील्स बोहरच्या मॉडेलचं. क्वांटम जंप बघा, इलेक्ट्रॉन पातळी बदलतं तेव्हा ऊर्जा मिळते किंवा गमावते. म्हणजे आता आपण बघितलं सर्क्युलेशन करताना किंवा ऑर्बिटमध्ये फिरताना ते आयदर ऊर्जा गमावतं किंवा मिळवतं, पण ते थ्रू आउट सेम ठेवतं. लक्षात ठेवा, उत्सर्जन बघा, इलेक्ट्रॉन पातळी बदलल्यावर प्रकाश उत्सर्जन किंवा शोषण होतं, म्हणजेच ऍब्सॉर्प्शन किंवा एक्सक्रिशन होत असतं. लक्षात घ्या. नाभिक बघा, अणूच्या मध्यभागी केंद्रित धनात्मक आणि खूप छोटा असतो. लक्षात ठेवा, धनात्मक म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यामध्ये असतो. रुदरफोर्डचं पण मॉडेल तसंच आहे. रुदरफोर्डनं पण एक्सप्लेन केलेलं आहे की नाभिकामध्ये सर्वात जास्त चार्ज असतो जो की पॉझिटिव्ह चार्ज त्याच्या भोवती असतो. लक्षात ठेवा, नाभिकामध्ये. नील्स बोहरचं पण सेमच म्हणणं आहे. लक्षात ठेवा. तर बघा, हायड्रोजन अणूचे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. हायड्रोजन अणूचा एक इलेक्ट्रॉन आहे. लक्षात ठेवा, हायड्रोजन नाभिकाभोवती स्थिर शेलमध्ये फिरतो. इलेक्ट्रॉन ऊर्जेसह उच्च पातळीवर जातो, ऊर्जा शोषली जाते. कशाचं उदाहरण दिलेलं आहे, हायड्रोजन अणूचं उदाहरण दिलेलं आहे. इलेक्ट्रॉन खाली येतो, त्याला आपण फोटॉन म्हणतो.
ऊर्जा उत्सर्जित केली जाते आणि प्रकाश म्हणजेच फोटॉन तयार होतो. याच्यामुळे हायड्रोजनच्या स्पेक्ट्रम समजण्यास मदत होते. नील्स बोर मॉडेलचं उदाहरण कोणतं आहे तर हायड्रोजन अणूचे उदाहरण आहे, लक्षात ठेवा. थ्रू आउट द सर्क्युलेशन, ऑर्बिटचं सर्क्युलेशन ते इलेक्ट्रॉन कायम किंवा स्टेशनरी ठेवतात, हे त्याच्यातून स्पष्ट दिसतं बघा. नील बोरचं मॉडेलचं महत्व काय आहे? अणुस्पेक्ट्रा. आता उदाहरणार्थ हायड्रोजन आपण स्पष्ट केलं. क्वांटम मेकॅनिक्सचा पाया तयार झाला, लक्षात ठेवा. क्वांटम मेकॅनिक्स आहे, अणू मग कसा तयार झाला आणि त्याचं क्वांटम मेकॅनिक्स हातभार लावायचं काम कोणी केलेलं आहे तर नील्स बोरच्या मॉडेलने केलेलं आहे बघा. रुदरफोर्ड मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉन का स्थिर राहतात ही समस्या त्यांनी सोडवलेली आहे. इलेक्ट्रॉन का स्थिर राहतात त्या ऑर्बिटमध्ये फिरताना, कशाच्या भोवती? धनात्मक चार्ज म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती फिरताना का स्थिर राहतात हे एक्सप्लेन करण्याचं काम नील्स बोर यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे इव्होल्युशनच्या ॲटमच्या इव्होल्युशन थेअरीमध्ये नील्स बोरचं योगदान हे खूप महत्वाचं मानलं गेलेलं आहे, लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनच्या ऊर्जा पातळ्या आणि क्वांटम जंप कल्पना त्यांनी मांडलेली आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉनच्या ऊर्जा पातळ्या, एनर्जी लेवल्स किंवा आपण त्याला शेल्स म्हणतो, हे त्यांनी मांडलेलं आहे. त्याच्याप्रमाणेच अजून क्वांटम जंप, जेव्हा इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जंप करतात तेव्हा एनर्जी लूज करतात, पण थ्रू आउट दॅट सर्कल ते एनर्जी मेंटेन करतात. हे त्यांनी क्वांटम जंप पण संकल्पना मांडलेली आहे. नाव आहे नील्स बोर. त्यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्समध्ये 1922ला मिळालेला आहे. शास्त्रज्ञांचं महत्वाचं योगदान आहे. नाव आहे नील्स बोर आणि त्यांना 1922 मध्ये फिजिक्समध्ये, लक्षात ठेवा, भौतिकशास्त्राच्या योगदानाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. एवढं महत्वाचं योगदान या थेअरीमध्ये कोणाचं आहे तर नील्स बोर यांच्या थेअरीमध्ये आहे. कोणाच्या नंतर त्यांनी इव्होल्युशन केलं थेअरीचं तर थेअरीचं रुदरफोर्डची पहिली थेअरी होती त्यांच्या अगोदर. त्याचं इव्होल्युशन करत त्यांनी तो निष्कर्ष काढला की इलेक्ट्रॉन त्यांची एनर्जी गमावत नाहीत. कसे? रोटेशन करताना पण. कशाच्या भोवती तर न्यूक्लियसच्या. लक्षात ठेवा, नाव शास्त्रज्ञाचं महत्वाचं आहे आणि योगदान महत्वाचं आहे. नाव आहे नील्स बोर. पुढची थेअरी बघा, श्रोडिंगर अणु सिद्धांत. एरविन श्रोडिंगर यांनी 1926 मध्ये अणूच्या सैद्धांतिक मॉडेलवर काम केलेलं आहे. बाहेरील मॉडेल प्रमाणेच इलेक्ट्रॉन निश्चित मार्गाने फिरत नसतात, तर इलेक्ट्रॉन मेघमध्ये अस्थिर किंवा संभाव्य क्षेत्रात असतात, हे त्यांनी मांडलेलं आहे. श्रोडिंगरचं मॉडेल कितीचं आहे तर 1926चं श्रोडिंगर मॉडेल आहे. नाव आहे एरविन श्रोडिंगर, लक्षात ठेवा. त्यांनी तरंग समीकरण वापरून इलेक्ट्रॉनची स्थिती आणि ऊर्जा शोषली. म्हणजे फ्रिक्वेन्सीचं त्यांनी समीकरण वापरलं आणि इलेक्ट्रॉनची स्थिती आणि ऊर्जा त्यांनी शोधलेली आहे. इलेक्ट्रॉनचे स्थान संभाव्यता द्वारे ठरवता येते. म्हणजेच एक्झॅक्ट सांगू शकत नाही, पण संभाव्यतेने आपण सांगू शकतो. कशाच्या रेफरन्स घेऊन तर इलेक्ट्रॉनचे मेघचा रेफरन्स घेऊन ते आपण स्पष्ट करू शकतो. हे कोणी मांडलेलं आहे तर एरविन श्रोडिंगर यांनी मांडलेलं आहे बघा. अधिक संभाव्यता असलेल्या क्षेत्रांना इलेक्ट्रॉन मेघ म्हणतात. म्हणजे ज्याची जास्त संभाव्यता आहे तिथं सगळ्यात जास्त चार्ज म्हणजेच इलेक्ट्रॉनचा मेघ जिथं आहे आणि सगळ्यात जास्त रोटेशन तिथं होतात, हे मांडण्याचं काम कोणी केलेलं आहे तर श्रोडिंगरच्या अणुसिद्धांतांनी मांडण्याचं काम केलेलं आहे, लक्षात ठेवा. बघा, तरंग समीकरण आणि इलेक्ट्रॉन मेघ मॉडेल. तर काय आहे बघा, समीकरण काय आहे लक्षात ठेवा. त्याचं हॅमिल्टोनियन ऑपरेटर चा जो तरंग फलन आहे इज इक्वल टू कशाचा आहे? एनर्जीचा म्हणजेच ऊर्जेचा तरंग फलन आहे, लक्षात ठेवा. हॅमिल्टोनियन ऑपरेटरचा जो तरंग फलन आहे तोच बरोबर काय आहे? एनर्जीचा तरंग फलन. हे मांडण्याचं काम कोणी केलेलं आहे तर श्रोडिंगर यांनी केलेलं आहे. इलेक्ट्रॉनचे स्थान संभाव्यताद्वारे ठरवता येते. म्हणजेच एक्झॅक्ट ठरवू शकत नाही, पण त्या इलेक्ट्रॉनच्या मेघमधून आपण ठरवू शकतो. हे मांडण्याचं कार्य कोणी केलेलं आहे तर श्रोडिंगरनं. इलेक्ट्रॉनचं कधी ठराविक ठिकाणी असतील तर ते नक्की सांगता येत नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये ठराविक कोणत्या ठिकाणी आहेत ते सांगू शकत नाही, पण ते इलेक्ट्रॉन मेघ आहेत त्याच्यानुसार आपण सांगू शकतो किंवा संभाव्यतेने आपण ते सांगू शकतो की जिथे इलेक्ट्रॉनचे मेघ तयार झालेले आहेत तिथे इलेक्ट्रॉनची किंवा इलेक्ट्रॉनचा जास्त प्रमाणात तिथं प्रेझेन्स आहे हे सांगण्याचं किंवा संभाव्यता असण्याचं इलेक्ट्रॉनच्या मेघमध्ये आहेत
हे सांगण्याचं कार्य श्रोडिंगरने केलेलं आहे, त्याच्यामुळं त्यांचं पण योगदान महत्वाचं आहे. समीकरण लक्षात ठेवा, हॅमिल्टोनियन ऑपरेटरचं तरंग फलन जे की आपण बघितलं समीकरण आहे लक्षात ठेवा, तेच काय आहे, एनर्जीचं तरंग फलन हे मांडण्याचं कार्य श्रोडिंगर यांनी केलेलं आहे. महत्वाचं योगदान नील्स बोहरचं आहे लक्षात ठेवा, पण श्रोडिंगरनं पण त्याच्यात भर टाकलेली आहे. महत्व बघा, श्रोडिंगर मॉडेलने बाहेर मॉडेलची कमतरता दूर केलेली आहे. अंतर्गत मॉडेल लक्षात ठेवा, अंतर्गत मॉडेल नील्स बोहरमध्ये आपण बघितलं की न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये सर्वात जास्त पॉझिटिव्ह चार्ज आहेत किंवा आयन्स आहेत, त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरतात. पण बाहेरच्या मॉडेलची कमतरता दूर कोणी केलेली आहे, तर श्रोडिंगर यांनी केलेले आहे. आधुनिक क्वांटम सिद्धांतांचे मूलभूत आधार ते बनलेले आहेत. रसायनशास्त्रात इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आणि रासायनिक बंध समजण्यासाठी उपयोगी त्यांनी योगदान दिलेलं आहे. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन महत्वाचं आहे आणि रासायनिक बंध म्हणजेच केमिकल बॉन्ड जे आहेत त्यांनी समजण्यासाठी त्यांचं योगदान महत्वाचं आहे, कारण संभाव्यतेनुसार त्यांनी ते ठरवलेलं आहे आणि ते वापरात येतं. लक्षात ठेवा, हायड्रोजन अणूमध्ये इलेक्ट्रॉन एका मेघमध्ये आहे. आपण म्हणू शकतो की कुठे अधिक संभावना आहे इलेक्ट्रॉन सापडण्याची, पण नक्की ठिकाण सांगता येत नाही. हे स्पष्ट करण्याचं काम श्रोडिंगर यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं कशामध्ये मदत झाली, रासायनिक बंध समजण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन समजण्यासाठी या मॉडेलचं महत्व मोठं आहे. लक्षात ठेवा, या मॉडेलमुळे परमाणु रचना आणि त्यांचे गुणधर्म अधिक अचूक समजता येतात. परमाणु रचना म्हणजेच ॲटॉमिक जे एनर्जी चार्ज आहेत त्यांची रचना आणि त्यांचे गुणधर्म अधिक अचूक समजता येतात. कोणतं मॉडेल आहे, श्रोडिंगरचं मॉडेल आहे. लक्षात ठेवा, कोणाच्या नंतर त्यांनी योगदान दिलेलं आहे, तर नील्स बोर यांच्या नंतर त्यांनी हे योगदान दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचं आपण थोडक्यात समजून घेऊया, जास्त महत्वाचं नाही, पण आयोग त्याच्यावर प्रश्न कदाचित विचारू शकतो. 1926च्या श्रोडिंगर मॉडेल नंतर 27ला हायझेनबर्ग यांनी अनिश्चितता तत्व मांडलेलं आहे. लक्षात ठेवा, तत्व काय होतं त्यांचं, एकाच ठिकाणी त्या अणूचे स्थान म्हणजे एखाद्या ॲटॉमिक युनिट आहे, बारका ॲटम आहे, त्याचं स्थान आणि त्याची गती ती एकाच वेळी अचूकपणे मोजू शकत नाही. हे हायझेनबर्गचा अनिश्चितता तत्व होतं. लक्षात ठेवा, 1927ला त्यांनी मांडलेलं आहे. आयोगाने कदाचित प्रश्न विचारला तर तुम्हाला तेही माहीत असावं की त्याची स्थान आणि गती एकाच वेळी अचूकपणे मोजता येत नाही. हे कोणी ठरवलेलं आहे, तर हायझेनबर्गने ठरवलेलं आहे. लक्षात ठेवा, श्रोडिंगर नंतर त्यांनी तो थेअरी मांडलेली आहे 1927ला. ती थेअरी आपण जास्त डीप मध्ये बघणार नाही, पण पार्श्वभूमी लक्षात असावी म्हणून लक्षात ठेवा की अणूची स्थिती म्हणजे पोझिशन आणि गती एकाच वेळी अचूकपणे मोजता येत नाही. न्यूट्रॉनचा शोध लागलेला आहे. लक्षात ठेवा, कधी लागलेला आहे, 1932 मध्ये. कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे, तर जेम्स चॅडविक, ब्रिटिशचे फिजिसिस्ट होते. लक्षात ठेवा, ब्रिटिश या देशाचे भौतिक शास्त्रज्ञ होते ते. अणूच्या मॉडेलमध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉन होते, परंतु अणूचे वजन फक्त प्रोटॉनच्या आधारावर समजून येत नाही किंवा प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉनच्या आधारावर समजून येत नाही. कसं, लक्षात ठेवा, उदाहरण बघा, हेलियम आहे, त्याच्यामध्ये 2 प्रोटॉन्स आहेत पण त्याचे वजन 4 आहे. लक्षात ठेवा, 2 प्रोटॉन आहेत तर वजन 4 कसं काय होऊ शकतं, म्हणजे अजून त्याच्यामध्ये काहीतरी ऍडिशनल आहे ना वजन. आता माझं वजन 50 आहे आणि हाडांचं वजन माझं काय आहे, तर हाडांचं वजन आहे 20 किंवा 25 पकडून चाला. तर मग बाकीचं वजन कशाचं आहे आपल्या बॉडीमध्ये, बॉडी आपण म्हणतो हाडांची बनलेली आहे, पण हाडांचं वजन आहे 20 ते 25, पण माझं वजन आहे 50. तर मग बाकीचं वजन कशाचं आहे, तर मांस आहे. तसंच त्याचप्रमाणे जर प्रोटॉनचं वजन 2 आहे आणि अणूचं वजन कसं काय 4 होऊ शकतं, तर त्याच्यामध्ये अणूचं कशाचं तर वजन असेल ना अजून कशाचं तरी, त्याचं अणूमध्ये आणखी काही कण आहेत, त्यालाच आपण न्यूट्रॉन म्हणतो. लक्षात ठेवा, उदाहरण आपण बॉडीच्या किंवा हाडांच्या आणि मांसाच्या तत्वांवर ठरवलेलं आहे. हे उदाहरण 1932 मध्ये शास्त्रज्ञांचं नाव काय आहे, जेम्स चॅडविक, जे की ब्रिटिश फिजिसिस्ट आहेत. त्यांनी हे योगदान दिलेलं आहे. कशाचं, न्यूट्रॉनचं. लक्षात ठेवा, शोधाची प्रक्रिया आणि महत्व बघा. चॅडविक यांनी बेरिलियमला अल्फा किरण सोडले, त्यातून न्यूट्रल कण उत्सर्जित झाले आणि प्रोटॉन्सना ढकलू शकले होते. या कणाचा विद्युत चार्ज नाही. वजन किती आहे बघा, 1 अणु एकक, 1 ॲटॉमिक मास युनिट हे त्याचं वजन आहे. त्याला त्यांनी न्यूट्रॉन्स हे नाव दिलेलं आहे. महत्व बघा, अणूचे वास्तविक मॉडेल तयार करण्यात मदत झाली
आयसोटोप समजायला मदत झाली आणि ज्यात प्रोटॉन सारखे पण वजन वेगळे असते. लक्षात ठेवा, प्रोटॉनपेक्षा अजून त्याचं वजन वेगळं आहे, पण आटम मध्ये त्याचं वजन जाणवून येतं पण आपल्याला ते दिसत नाही. अगर फक्त प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनवर आपण तो अणूचं वजन ठरवू शकत नाही, तर त्याच्यामध्ये ऍडिशनल वजन दिसते ते न्यूट्रॉन आहेत. लक्षात ठेवा, हा शोध लावला चॅडविक यांनी. अणु ऊर्जा म्हणजेच न्यूक्लिअर फ्युजन, न्यूक्लिअर रिॲक्टर समजायला पाया बसलेला आहे. लक्षात ठेवा, छोटा शोध आहे पण महत्वाचा शोध आहे. कोणी लावलेला आहे तर चॅडविक यांनी लावलेला आहे. लक्षात ठेवा, विद्युत चार्ज किती आहे तर त्याचा न्यूट्रल मूल्य आहे. वजन किती आहे तर 1 अणु एकक म्हणजे ॲटॉमिक मास युनिट, 1 ॲटॉमिक मास युनिट इतकं त्याचं वजन आहे. लक्षात ठेवा, योगदान भरपूर सायंटिस्ट यांनी दिलेलं आहे. बघा, अजून एक संकल्पना आहे, मोठी संकल्पना आहे. 1852 ते 1908 मध्ये हेनरी बेक्वेरेल यांनी, जे की राष्ट्रीयत्व कोणतं आहे बघा त्यांचं, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आहेत. काम कशावर केलं, आवर्तनशीलता शोधलेलं आहे त्यांनी. लक्षात ठेवा, मुख्य योगदान बघा, आवर्तनशीलताची ओळख त्यांनी केलेली आहे 1896 मध्ये. बेक्वेरेल यांनी पहिल्यांदाच पाहिले की युरेनियम सॉल्ट स्वतःहून अदृश्य किरणोत्सर्गी करतात. कशाच्या स्वरूपात करतात बघा, अल्फा, बीटा आणि गॅमा रेच्या स्वरूपात किरणोत्सर्जन करत असतात. लक्षात ठेवा, हा किरण उत्सर्जन प्रकाशाशिवाय होता. 1903 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. कोणाच्या सोबत मिळालेलं आहे बघा, मेरी क्युरी आणि पियर क्युरी, जे की एक कपल आहे, त्यांच्यासोबत त्यांनी पण योगदान दिलेलं आहे वेगवेगळ्या रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट्स मध्ये किंवा रेडिओ ऍक्टिव्हिटीच्या बाबतीत. त्यांच्यासोबतच त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे 1903 मध्ये. बघा, सिद्धांत बघा त्यांचा, आवर्तनशीलता. परिभाषा काय आहे, काही अणूंमध्ये स्वाभाविकपणे घडणारी अणूंची अपघटन क्रिया ज्यात ऊर्जा आणि कण उत्सर्जित होतात म्हणजे एक्सक्रीट आउट होतात. लक्षात ठेवा, मुख्य वैशिष्ट्य काय आहे त्याचं, स्वाभाविक प्रक्रिया आहे, मनुष्याने घडवलेली नाही. म्हणजेच लक्षात ठेवा, पेपरची जी फॉईल आहे, ॲल्युमिनियम फॉईल आहे आणि लीडची जी फॉईल आहे, त्याच्यातनं अल्फा, बीटा, गॅमा रे जर पास केलं तर उत्सर्जन होतं. हे या सिद्धांत आहे, याच्यावर बेस सिद्धांत आहे. लक्षात ठेवा, कण आणि वैशिष्ट्य बघा, अल्फामध्ये 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात. बीटामध्ये इलेक्ट्रॉन सारखे नकारात्मक कण असतात म्हणजे निगेटिव्ह चार्ज असते. लक्षात ठेवा, त्याच्यात काय पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉनचा चार्ज 0 असतो. लक्षात ठेवा, गॅमामध्ये विद्युत चुंबकीय किरण ऊर्जा असते म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे की रेज आहेत, त्याची ऊर्जा कशामध्ये असते तर गॅमा रेज मध्ये असते. लक्षात ठेवा, सायंटिस्ट योगदान महत्वाचं आहे. हेनरी बेक्वेरेल नाव आहे त्यांचं. लक्षात ठेवा, त्यांनाही नोबेल पुरस्कार मिळालेला होता. बघा, रेडियमचा बघा आविष्कारकारक कोण आहेत, मेरी क्युरी आणि पियर क्युरी, जे की कपल आहे. लक्षात ठेवा, 1898 मध्ये हे त्यांनी शोध लावलेला आहे. कशाचा, रेडियमचा. स्रोत बघा, युरॅनियम खनिज, युरेनाइट आणि पिच ब्लेंड याचा सोर्स होता. लक्षात ठेवा, त्याच्यानंतर त्या सोर्स मधून त्यांनी रेडियम शोधलेला आहे. नाव काय आहे, मेरी क्युरी आणि पियर क्युरी. लक्षात ठेवा, महत्वाचे सायंटिस्ट आहेत. गुणधर्म आणि वर्णन बघा त्याचं. प्रकार कोणता आहे रेडियमचा, रेडिओधर्मी धातू, रेडिओ ऍक्टिव्ह मेटल त्याला म्हणतो आपण. प्रकाश उत्सर्जन कसं होतं बघा, प्रकाश उत्सर्जित करते. उपयोग काय आहे, मूळ काळी घड्याळ आणि यंत्रांमध्ये त्याचा वापर होतो. किरणोत्सर्जन बघा, अल्फा, बीटा आणि गॅमा किरण ते एक्सक्रीट आउट करत असतात. कशानं, रेडियम मध्ये. लक्षात ठेवा, रेडियम हा महत्वाचा धातू आहे. आजकाल जे रोडचे कन्स्ट्रक्शन आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला दिशादर्शक असतं बघा, लक्षात ठेवा की या साईडला जायचं आहे किंवा पुढे रस्ता स्टॉप आहे, त्याच्यामध्ये सुद्धा रेडियम वापरलं जातं. ते प्रकाश त्याच्यावर पडला की ते रिफ्लेक्ट होतं जास्त प्रमाणावर आणि ते ठळकपणे दिसण्याचं काम रेडियम करत असतं. त्याच्यामुळं रेडियम हा महत्वाचा घटक शोधलेला कोणी आहे, कपल आहे, मेरी क्युरी आणि पियर क्युरी यांनी शोधलेला आहे. त्याचप्रमाणे पोलोनियम हा आविष्कारकारक पण मेरी क्युरी आणि पियर क्युरी कपल आहे. लक्षात ठेवा, 1898 मध्ये रेडियमच्या शोधाच्या दरम्यानच त्यांनी हा शोध लावलेला आहे. युरेनाइट आणि पिच ब्लेंडचा सोर्स आहे. लक्षात ठेवा, म्हणजे हा सोर्स लक्षात घेऊनच म्हणजेच याच्यावर कार्य करूनच त्यांनी पोलोनियमचा शोध लावलेला आहे. गुणधर्म बघा, रेडिओधर्मिता म्हणजेच अत्यंत रेडिओधर्मी म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह आहे. प्रोटॉन किती असतात बघा, 84 प्रोटॉन, अनुक्रमांक त्याचा म्हणून 84 आहे. नामकरण बघा, मेरी क्युरी आणि
पियर क्युरी यांची मातृभूमी कोणती आहे तर पोलंड आहे. तर त्याच्या नावावरून, त्या पोलंड देशाच्या नावावरून पोलोनियम हे संयुग बनलेलं आहे, म्हणजे नाव त्याचं ठेवलेलं आहे. किरणोत्सर्जन बघा, अल्फा किरण उत्सर्जित करतात. लक्षात ठेवा, रेडियम मध्ये कोणतं अल्फा बीटा गॅमा तिन्ही किरण उत्सर्जन करतात, तर पोलोनियम मध्ये अल्फा किरण फक्त उत्सर्जन करण्याचं काम होत असतं. शोध लावलेला आहे, लक्षात ठेवा, मेरी क्युरी आणि पियर क्युरी. आवर्तनशीलता प्लस क्युरीचे योगदान बघा. आता कन्क्लुजन बघूया आपण. मेरी क्युरी यांनी आवर्तनशीलता संकल्पनेला वैज्ञानिक आधार दिला. पहिली महिला नोबेल पारितोषिक विजेता आहे. लक्षात ठेवा, मेरी क्युरी महत्वाचं नाव आहे, महत्वाची एक रिसर्चर किंवा सायंटिस्ट होती. तिचं पहिलं महिला नोबेल पारितोषिक तिने मिळवलेलं आहे, म्हणून त्याचं योगदान महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, 1903 ला भौतिक शास्त्रामध्ये आवर्तनशीलतेचा शोध लावलेला आहे आणि 1911 मध्ये रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्रीमध्ये रेडियमचा शोध तिने लावलेला आहे. त्याच्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. लक्षात ठेवा, रेडियम आणि पोलोनियम शोधून अणुविज्ञानाला नवा पाया देण्याचं काम मेरी क्युरीनं केलेलं होतं. लक्षात ठेवा, मेरी क्युरीनं रेडिओ ऍक्टिव्ह मध्ये महत्वाचं योगदान दिलेलं आहे. आणि कोणते संयुग फाउंड केलेलं आहे तिने? रेडियम आणि पोलोनियम. महत्वाचं त्याच्यामुळे योगदान आहे, कारण पहिली नोबेल पारितोषिक जिंकणारी महिला आहे, त्याच्यामुळे तिचं नाव लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आता बघा, कन्क्लुजन वर येऊया आपण. जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांत मांडलेला आहे 1803 ला. साल बघूया फक्त आपण. विल्यम क्रूक ना, लक्षात ठेवा, विल्यम क्रूक यांनी काय केलेलं आहे? ऋणभारित कॅथोड किरण फाउंड केलेले आहेत 1879 आणि 1880 या कालखंडात. तसेच गोल्डस्टाईनने काय केलेलं आहे बघा, धनप्रभारित जे प्रोटॉन्स आहेत म्हणजेच पॉझिटिव्हली चार्जड आयन्स आहेत, त्याचं संज्ञा कोणी मांडलेली आहे तर गोल्डस्टाईन यांनी मांडलेलं आहे. त्याच्यानंतर जे जे थॉम्सन यांचं पण योगदान महत्वाचं आहे. इलेक्ट्रॉनचा त्यांनी शोध लावलेला आहे 1897 मध्ये. अर्नेस्ट रुदरफोर्ड, लक्षात ठेवा, अणुकेंद्रकाचा शोध म्हणजेच न्यूक्लियस आहे. आपण बघितलं जे जे थॉम्सन नंतर रुदरफोर्ड यांनी थेअरीचं इव्हॉल्युशन केलं अणुच्या थेअरीचं, आणि त्यांनी शोध काय लावला? सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह चार्ज त्या न्यूक्लियस मध्ये आहे हे शोध लावण्याचं कार्य रुदरफोर्डचं गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट मध्ये 1911 ला त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी तो निष्कर्ष काढलेला आहे. लक्षात ठेवा, त्याच्यामुळं रुदरफोर्ड पण एक महत्वाचा सायंटिस्ट आहेत. आणि जेम्स चॅडविक, आता आपण बघितल्याप्रमाणे न्यूट्रॉनचा त्यांनी शोध लावलेला आहे. कारण कार्य काय होतं लक्षात ठेवा, प्रोटॉनचा अणुवस्तुमानांक म्हणजे 2 प्रोटॉन असतील तर त्याचं वजन 4 कसं काय असू शकते, तर त्याच्यामध्ये अजून काय असू शकते त्याचा शोध न्यूट्रॉन्स या संज्ञेला लागला की त्याच्यामध्ये अजून न्यूट्रॉन्स आहेत, आणि त्याचा शोध कोणी लावला? जेम्स चॅडविक यांनी 1932 मध्ये लावलेला आहे. लक्षात ठेवा, अशा प्रकारे सायंटिस्टने महत्वाचं योगदान याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि आपण अणुसंरचना आहे ती पूर्णपणे आपण प्रत्येक थेअरीतून बघत आलेलो आहे, किंवा त्याचं इव्हॉल्युशन कसं झालं, पहिल्या घटकापासून लास्टच्या घटकापर्यंत कसं गेलं. लक्षात ठेवा, पहिल्यांदा थेअरी मांडलेली आहे महर्षी कनाद यांनी, परत डेमोक्रिटस यांनी, त्याच्यानंतर डाल्टननी, त्याच्यानंतर थॉम्सननी, त्याच्यानंतर रुदरफोर्ड नंतर नील्स बोर, आणि नील्स बोर नंतर श्रोडिंगरने हा थेअरीचं इव्हॉल्युशन केलेलं आहे. आणि वेगवेगळ्या सायंटिस्टने त्यांना योगदान दिलेलं आहे, जसं की विल्यम क्रूक, जॉन डाल्टन, गोल्डस्टाईन, जे जे थॉम्सन, अर्नेस्ट रुदरफोर्ड आणि जेम्स चॅडविक यांनी वेगवेगळे शोध लावत अणुच्या सिद्धांत थेअरीमध्ये महत्वाचं योगदान दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण अणुसंरचनेचं म्हणजेच ॲटमचं पूर्ण कार्य बघितलं आहे. त्याच्यामध्ये आपण प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन बघितलं, त्यांचं मास बघितलं किती आहे, 1 ॲटॉमिक मास प्रोटॉनचा आहे, 1 ॲटॉमिक मास न्यूट्रॉनचा आहे, तर -1 ॲटॉमिक मास इलेक्ट्रॉनचा आहे. लक्षात ठेवा, तेही आपण बघितलं. पूर्णपणे ही संज्ञा आपण बघितलेली आहे ज्याला आपण ॲटम म्हणतो. तर अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एकदा भेटणार आहे आणि अशाच एका महत्वाच्या विषयावर किंवा मूलभूत पण महत्वाच्या घटकावर चर्चा करण्याचं काम आपण करणार आहे. अशाच एका व्हिडिओमध्ये आपण परत एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. लक्षात ठेवा.